INS विक्रांत ही एक अतिशय अष्टपैलू अशी नौका आहे। याचा अर्थ असा असतो की ही शत्रूच्या पाणबुड्यांच्या विरुद्ध लढू शकते। याच्याशिवाय शत्रूंची जी विमानं येतात त्यांच्या विरुद्ध आपली विमानं हे लढू शकतात। शत्रूंची जी मोठी जहाजं असतात, फ्रिगेट्स असो की डिस्ट्रॉयर असो, त्यांच्या विरुद्ध ते लढू शकतात। याच्याशिवाय देशाच्या समुद्रकिनाऱ्यापासून 400, 500, 600 किलोमीटर दूर राहून अरबी समुद्रात असो की बे ऑफ बेंगॉलमध्ये असो की हिंदी महासागरामध्ये असो की इंडो पॅसिफिक ओशनमध्ये असो, तिथेही जहाजं जाऊन लढू शकतात। तर याच्यामुळे आपल्याला आपल्या देशाच्या मुख्य भूमीपासून लांब जाऊन शत्रूशी लढता येतं। तर असं लांब जाऊन शत्रूशी लढणं का महत्त्वाचं आहे? उदाहरणार्थ मलक्काची समुद्रधुनी जी सिंगापूर आणि इंडोनेशियाच्या मध्ये आहे, तसं म्हटलं ती भारतापासून ती पुष्कळ लांब आहे आणि लढाई पडली तर चीनचा व्यापार जो तिथून जातो तो आपल्याला थांबवता आला पाहिजे। ते काम या विमानवाहू नौकांच्या मदतीने आपल्याला करता येईल। किंवा अरबी समुद्रामध्ये गल्फ ऑफ होर्मुझमधून तेल येतं, ते आपल्याला ते सुद्धा आपल्याला चीनचं तेल किंवा पाकिस्तानचं तेल किंवा शत्रू राष्ट्रांचं तेल ते थांबवता येईल। याच्याशिवाय आपला जो व्यापार होतो, आपला व्यापार युद्धकाळात सुद्धा सुरू असतो, त्या व्यापारी नौकांना आपण त्यांचं रक्षण करू शकतो, कारण शत्रूची जहाजं त्याच्यावरती हल्ला करू शकतात। तर म्हणजे विमानवाहू नौका शत्रूंच्या विमानाविरुद्ध लढतात, त्यांच्या नौकांविरुद्ध लढतात, त्यांच्या पाणबुड्यांविरुद्ध लढतात आणि यामुळे देशाचं